महाराष्ट्रातल्या तमाम फार्मासिस्ट मित्रांना पुन्हा एकदा नमस्कार। आज मी आपल्यासमोर आलो आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल निवडणुकीची धामधूम सगळीकडे चालू झाली आहे आणि आपणही त्या दृष्टीने तयारी सुरू केली। आज मी सर्वप्रथम घोषणा करतो ती महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलची। परिवर्तन नाव हे खऱ्या अर्थाने सार्थ करण्यासाठी आपण या पॅनलला परिवर्तन नाव दिलंय। या पॅनलमधून आपण 2 उमेदवार फायनल केलेत। उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक विभागातून धनंजय खाटगीर, फार्मासिस्ट धनंजय खाटगीर, आणि औरंगाबाद मराठवाडा विभागातून आपण शशिकांत काका कुलकर्णी यांचं नाव आज डिक्लेअर करत आहोत। हे दोनही पॅनलचे अधिकृत उमेदवार असतील। जसा जसा काळ पुढे जाईल, निवडणूक प्रक्रिया पुढे जाईल, तसं तसं आपण इतर विभागातून उमेदवार देणार आहोत। यामध्ये पुणे विभाग किंवा पुणे आणि मुंबई विभाग, महिलांसाठीचा एक उमेदवार त्याच्यामध्ये असेल, सरकारी फार्मसिस्टचा उमेदवार याच्यामध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अकॅडमिक्स मधले प्रोफेसर याच्यामध्ये असतील। आता फार्मासिस्ट म्हणून ही निवडणूक आपण स्वतंत्रपणे लढवत आहोत आणि आपल्याला कुठलंही राजकारण करायचंय म्हणून ही निवडणूक लढवायची नाही। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो आहे तो जर तुम्ही पाहिलं तर मागच्या 35-40 वर्षामध्ये फार्मसी फील्डमध्ये खूप वेगळे बदल झालेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर 30 वर्षापूर्वी किंवा 20-25 वर्षापूर्वी फार्मसी म्हटलं की मेडिकल स्टोर्स, म्हणजे 25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की फार्मसी साधारणतः कोणाला जास्त माहीतच नव्हतं। तर फार्मसी म्हणजे मेडिकल स्टोर्स अशी संकल्पना होती आणि फार्मसी काउन्सिल 1969ला स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या एकाच संघटनेच्या आधिपत्याखाली फार्मसी काउन्सिलची सत्ता आहे आणि तिथे जे निवडून गेलेले सदस्य असतील किंवा नियुक्त केलेले सदस्य असतील, म्हणजे साधारणतः 6 निवडून गेलेले सदस्य आणि 5 नियुक्त केलेले सदस्य, हे सगळे सदस्य जर तुम्ही पाहिले तर हे कोण आहेत? हे सगळे रिटेलर आणि होलसेलरचं रिप्रेझेंटेशन करणारे फार्मासिस्ट, तेही फार्मासिस्ट आहेत। मी हे नाही म्हणणार की नॉन फार्मासिस्ट तिथे आहेत, तेही सगळे फार्मासिस्ट आहेत। परंतु वर्षानुवर्ष एकाच संघटनेच्या आधिपत्याखाली हे सगळं काम चालू आहे आणि तिथे जे निवडून जाणारे आहेत ते रिटेल आणि होलसेल क्षेत्रातले आहेत। बरं, याच्याही पेक्षा पुढची गोष्ट कोणती की ज्या संघटनेच्या आधिपत्याखाली हे सगळे फार्मासिस्ट तिथे निवडून जातात त्या संघटनेमध्ये 50% 40 ते 50% नॉन फार्मासिस्टचे दुकान आहेत, मेडिकल स्टोर्स, आणि हे नॉन फार्मासिस्ट फार्मासिस्टला कामाला ठेवून या संघटनेच्या माध्यमातून केमिस्ट म्हणून घेतात स्वतःला। कोणी 10वी नापास आहे, कोणी 12वी नापास आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय आणि हे लोक मेडिकल स्टोर्समध्ये उभे राहतात। हे सगळ्यांना मी एक संज्ञा दिलेली आहे, औषध अडाणी लोक। मग हे औषध अडाणी लोक फार्मासिस्टला राबवून घेतात आणि केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून एक संघटना म्हणून ते एकत्र राहतात आणि 60-70 हजार त्या संघटनेचे सभासद आहेत आणि त्याच संघटनेचा हा सगळं वर्चस्व फार्मसी काउन्सिलवरती आहे। आता निवडणूक का लढवायची आहे तर ठीक आहे, फार्मसी काउन्सिलचं काम काय? रजिस्ट्रेशन करणे हे मूळ काम फार्मसी काउन्सिलचं आहे, पण त्याचबरोबरीने फार्मसी काउन्सिल अजूनही अनेक गोष्टी करू शकतं। जर आपण एक जर उदाहरण जर घेतलं तर फार्मसी काउन्सिलने इंडस्ट्रीच्या लोकांसाठी काय काम केलंय आजपर्यंत? 0। मग फक्त महाराष्ट्रामध्ये 70,000 फार्मासिस्ट आहेत का जे यांच्या दुकानांमध्ये काम करतायत? आज घडीला 3 लाख फार्मासिस्ट महाराष्ट्रामध्ये आहेत। आपण एक सेक्टर जर घेतला तर अकॅडमिक्समध्ये काम करणारे फार्मासिस्ट आहेत। अकॅडमिकच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्यावरती अन्याय होतोय। अनेक ठिकाणावरून तक्रारी आल्यात की संस्थाचालक 80,000च्या स्लिपवरती साईन घेतात आणि हातामध्ये 30,000 रुपये देतात प्रोफेसर्सला। हे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये चालू आहे। सगळ्यांना माहिती आहे सत्य ते सत्य आहे, ते लपून नाहीये कुणाचंही। त्यामुळे आता मी काहीतरी बोललो म्हणून कुणीतरी संस्थाचालक नाराज होणार किंवा कुणीतरी वेगळी भूमिकेत काहीतरी बोलणार, त्याला अर्थ नाहीये। जे सत्य आहे ते सत्य आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर सुद्धा अनेक प्रकारे अन्याय होतोय। या बाबतीमध्ये फार्मसी काउन्सिल मूग गिळून गप्प आहे। भरमसाठ फार्मसी कॉलेजेसला परवानगी दिली जातीये, पण त्या प्रमाणामध्ये जॉब उपलब्ध आहेत की नाही याचा स्टडी कोणी करायचा? मग फार्मसी काउन्सिल एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून फार्मसी काउन्सिलची काही जबाबदारी नाही का? मग आतापर्यंत इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये काय केलं? काही नाही। साधं एक पत्र आम्ही 2014ला एक व्हिजिट दिली होती सगळ्या फार्मासिस्टने मिळून आणि 21 मुद्दे फार्मसी काउन्सिल समोर मांडले होते।
त्यातल्या एकाही मुद्द्यावरती फार्मसी काउन्सिलच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने कोणतेही उत्तर दिलं नाही किंवा त्याच्यावरती कोणतीही ऍक्शन घेतली गेली नाही. म्हणजेच इंडस्ट्रीशी या सध्याचे जे काउन्सिलचे पदाधिकारी आहेत त्यांना देणं घेणं नाही. इंडस्ट्रीमध्ये काम करताना फार्मासिस्टला काय अडचणी येतात, किती प्रमाणात नॉन फार्मासिस्ट आहेत, या सगळ्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे उहापोह केला जात नाही. बरं, अकॅडमिक्सचं दुर्लक्ष पूर्णपणे. क्लिनिकल ट्रायल सेक्टरमध्ये फार्मासिस्ट आहेत, तिथेही कोणाला काही देणं घेणं नाही. फार्माको व्हिजिलन्समध्ये अजिबात नाही. फार्मडीचा कोर्स काढला, फार्मसी काउन्सिलने त्या कोर्सला मान्यता दिली, पण या कोर्ससाठी जे फार्मासिस्टला जॉब द्यावा लागेल त्या बाबतीमध्ये मात्र कोणी त्याच्यामध्ये विचार केला नाही. आज ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा असेल, औषध निर्माता परीक्षा असेल, इतर फार्मासिस्टच्या परीक्षा असतील, गव्हर्नमेंटचे जॉब असतील, यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं जाते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नको नको त्या अटी टाकल्या जातात, तिकडेही कोणाचं लक्ष नाही. म्हणजे फार्मसी काउन्सिलला काहीही देणं घेणं नाही. मध्यंतरी पीसीसी कोर्स चालू केले. हे पीसीसी कोर्स कोणाला दिले गेले? एकाच संघटनेला दिले गेले. काउन्सिलने 2015ला एक पत्र दिलेलं आहे की जी संघटना मागेल त्या संघटनेला आम्ही पीसीसी कोर्स देतो. आम्ही ग्रीन क्रॉस तर्फे पीसीसी कोर्स अनेकदा मागितला, रिटेल केमिस्ट असोसिएशन तर्फे मागितला, पण एकाही पत्राला उत्तर दिलं गेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे पीसीसी कोर्स दिला गेला नाही. हा पीसीसी कोर्स फक्त काही ठराविक ठिकाणी संघटनेच्या एका विशिष्ट संघटनेच्या लोकांसाठी दिला जातो आणि तो देताना मात्र तिथे सुद्धा सगळे नॉन फार्मासिस्ट असतात. अगदी नॉन फार्मासिस्टने पीसीसी कोर्स अटेंड केल्याचे सुद्धा उदाहरणं आहेत आणि त्यांचा जो एखादी लेडीज असेल, ती फार्मासिस्ट असेल, ती घरात असते आणि त्याच्या दुकानात काम करणारा तिचा नवरा नॉन फार्मासिस्ट पीसीसी कोर्स करतो आणि सर्टिफिकेट मात्र त्या लेडीजच्या नावाने दिलं जातं. असेही पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर बोगस फार्मासिस्टला रोखण्यामध्ये हे काउन्सिल पूर्णपणे असक्षम झालं आणि पूर्णपणे हे काउन्सिल हे बोगस फार्मासिस्टला रोखू शकलं नाही. राजस्थानमधून, इतर राज्यातून, कर्नाटकमधून डिग्री घेऊन, डिप्लोमा करून लोक येतात, रजिस्ट्रेशन घेऊन लोक येतात आणि हे काउन्सिल डोळे झाकून यांनी आतापर्यंत हजारो फार्मासिस्टला इथे रजिस्टर करून घेतलंय. यांची अटेंडन्स चेक केली नाही. बरं, वरून सारवा करतात की बाकीचे काउन्सिल काहीच करत नाही, आम्ही तरी थोडंफार चौकशी करतो, आम्ही डॉक्युमेंट चेक करून घेतो, आम्ही ते ओरिजिनल आहे की नाही बघतो. अरे काय उपकार करता आमच्यावरती तुम्ही? मुळात हे फार्मासिस्ट येतात तिकडून, तिथली अटेंडन्स नसते हे तुम्हा लोकांना माहीत असतं. आणि अशी एक केस आपण मुलुंडमध्ये आपल्या फार्मासिस्ट बांधवांनी केस रजिस्टर केली आहे. ती काउन्सिलच्याच एका सदस्यावरती केस रजिस्टर झाली. म्हणजेच बोगस फार्मासिस्टच्या प्रकरणात सुद्धा यांचा हात आहे. बाकी आर्थिक गोष्टीमध्ये वेळ आल्यानंतर मी बोलेलच, परंतु म्हणण्याचा उद्देश आणि सांगण्याचा उद्देश हा आहे की फार्मासिस्टने आता लढलं पाहिजे, फार्मासिस्टने आता काउन्सिल ताब्यात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की फक्त रिटेलर त्या ठिकाणी बसून कोणत्याही प्रकारची प्रगती होणार नाही. कारण ते त्या सेक्टरमध्ये अक्षरशः काही लोक त्या काउन्सिलमध्ये असे ज्यांची बुद्धी गंजून गेलेली आहे. त्यांना ऍडव्हान्समेंट, टेक्नॉलॉजी पुढे काय, काही गोष्टी पुढे जाऊन कोणत्या करायच्यात, काय करायच्यात, कशा पद्धतीने करायच्यात, इंडस्ट्रीसाठी काय करायचंय, कशासाठी काय करायचं, कशाशी देणे घेणं नाही. बरं, आमचं काही म्हणणं नव्हतं. आम्हाला निवडणूकही लढवायची नव्हती कोणाला आणि पॅनलही द्यायचा नव्हता. आम्ही अनेकदा विनंती केली की इंडस्ट्रीचं एखादं पॅनल तुमच्याकडे ठेवा. जो इंडस्ट्रीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे आहे तो माणूस आतापर्यंत 10 वर्षामध्ये त्याची एकही अटेंडन्स नाहीये फार्मसी काउन्सिलमध्ये. शेवटी काउन्सिलनेच शिफारस केली की याला काढून टाका म्हणून, ती आमच्या मागणीवरून केली ग्रीन क्रॉसच्या. तर अशा अनेक उदाहरणं आहेत, हजारो उदाहरणं आहेत की जिथे सबसेल काउन्सिलची जी बॉडी आहे ती सबसेल फेल झालेली आहे. फक्त एखाद्या संस्थेवरती, एखाद्या व्यक्तीवरती निष्ठा दाखवून फक्त ते म्हणतील ती पूर्व दिशा, अशा पद्धतीने जर फार्मसी फील्ड चाललं तर या फील्डला कोणत्याही प्रकारचं भवितव्य राहणार नाही. माझे अकॅडमिकमध्ये काम करणाऱ्या, कॉलेजेसमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रोफेसर्सला कळकळीची विनंती आहे, आता तरी तुम्ही जागे व्हा आणि या फार्मसी काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये फार्मासिस्टचे चांगले रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधी कशा पद्धतीने तिथे बसतील याचा विचार करा. आज जर हे केलं नाही तर पुढेही याच गुलामगिरीमध्ये काउन्सिल राहील. मी गुलामगिरीच म्हणतो याला, कारण ही वैचारिक गुलामगिरी आहे 100%. कारण आपल्याला काय करायचं हेच माहिती नाही, आपल्याला काय फार्मासिस्टसाठी कुठल्या योजना राबवायच्यात हेच माहिती नाही. मला मान्य आहे म्हणजे फार्मसी काउन्सिलचं काम जे आहे ते फक्त रजिस्ट्रेशन करणं आहे. मग हे जर फक्त रजिस्ट्रेशन करणं आहे आणि इतर गोष्टीमध्ये फार्मसी काउन्सिलला अधिकार नाहीये, तर मग तुम्ही जागा खरेदी कशासाठी करताय?
तुम्ही इतर बाबतींमध्ये आघाडीवरती आहात, खर्च करण्यामध्ये आघाडीवरती आहात, ते खर्च दाखवण्यामध्ये आघाडीवरती आहात, नवीन नवीन योजना ज्याच्यामध्ये पैसे खर्च होतील तिथे तुम्ही आघाडीवरती आहात, तिथे तुम्हाला त्रास होत नाही, तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वाटत नाही किंवा फार्मसी काउन्सिलचं काम फक्त रजिस्ट्रेशन करणं आहे. रजिस्ट्रेशनचा पैसा येतो, हा रजिस्ट्रेशनचा पैसा हा फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी असतो, हे सुद्धा आपण विसरून गेलो. आणि कोर्सेस राबवले जातात किंवा ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, किती लोकांना आतापर्यंत फायदा झाला ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचा. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर नावाचं काही सेंटर असतं DIC त्या काउन्सिलमध्ये, हेच मुळात फार्मासिस्टला माहीत नाही की मुळात तिथं फोन केल्यानंतर फोनच कोणी उचलत नाही, आणि उचलला तरी आरोगंटली उत्तरं देणं, उद्धटसारखे उत्तरं देणं. अनेक फार्मासिस्टच्या तक्रारी येतात की फोन केला की साहेब ते वाकड्यातच बोलतात. मगरुरी आली आहे तिथल्या स्टाफला सुद्धा. अगदी एखादी दहशत बसवल्यासारखं फार्मासिस्टवरती, आणि आम्ही म्हणजे राजे अशा पद्धतीने तिथला स्टाफ काम करतो. कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. कित्येकदा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे कान तुटले. इथपर्यंत त्या फार्मसी काउन्सिलमध्ये अराजकता माजलेली होती. आणि मी कोणत्याही व्यक्तीला नाव ठेवणार नाही. काही फार्मसी काउन्सिलचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी खरोखर चांगलं काम केलंय, ते तळमळीने केलंय, पण त्यांनाही काही लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही टीका करून उपयोग नाही. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की इंडस्ट्रीमधला एक माणूस तिथे जावा, अकॅडमिक्स मधला माणूस जावा, रिटेलमधला माणूस जावा, होलसेल मधला माणूस जावा, आणि महिलांमधलं कुणीतरी तिथे असावं, गव्हर्नमेंटचा एक फार्मासिस्टचा रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असावं. गव्हर्नमेंट फार्मासिस्टचे प्रश्न आहेत. आजही गव्हर्नमेंटचे फार्मासिस्ट 2800 ग्रेड पे वरती काम करतात. त्यांनी त्यांचा लढा केला. किती पत्र एक शिफारस म्हणून की फार्मसी काउन्सिल म्हणून आम्ही आमच्या रजिस्टर्ड फार्मासिस्टसाठी अशी मागणी करतो आहोत. मी म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी नाही, आदेश देण्याचा अधिकार नाही, पण शिफारस करू शकतात, मागणी करू शकतात सरकारकडे फार्मसिस्टचं रिप्रेझेंटेशन करणारी एक अपेक्स संस्था म्हणून फार्मसी काउन्सिल काम करू शकतं. फार्मसिस्टला येणाऱ्या अडचणी, फार्मसिस्टच्या परीक्षांचे प्रॉब्लेम, फार्मसिस्टचे नोकऱ्यांचे प्रॉब्लेम, इंडस्ट्रीमध्ये होणारे प्रॉब्लेम, कॉलेजेसमध्ये होणारे प्रॉब्लेम, महिला फार्मासिस्टला होणारे प्रॉब्लेम, याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन तर फार्मसी काउन्सिल करू शकतं, पण तेही आजपर्यंत झालं नाही. आणि आता वाट पाहायची मुदत सुद्धा संपली. 3 लाख फार्मासिस्ट रजिस्टर्ड झालेत. या 3 लाख फार्मासिस्टला जॉब देण्यासाठी तरी कंपन्या आहेत का भारतामध्ये? का सगळ्यांनीच दुकानं टाकायचे? आणि 3 लाख दुकानं टाकायची कुठे? बरं, टाकले तर टाकले, शेजारी तुमच्याच संघटनेचा एखादा नॉन फार्मासिस्ट दुकान चालवतो, तो त्याच्यावरती कुरघोड्या करत बसतो. तुम्ही आजही फार्मसी काउन्सिल म्हणून गव्हर्नमेंटला शिफारस करत नाहीत की 3 लाख फार्मासिस्ट महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड झालेत, आता नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस देण्याचं FDAने बंद केलं पाहिजे, अशी शिफारस करण्याचं काम कोणाचं आहे? फार्मसी काउन्सिलचं. पण फार्मसी काउन्सिल ही शिफारस करत नाही, कारण संस्थेचे हितसंबंध संघटनेचे दुखावले जातात, आणि ते हितसंबंध जपण्यासाठी नॉन फार्मासिस्टला प्रमोट करणं एवढंच तुम्ही काम करताय. मग एका बाजूला तुम्ही नॉन फार्मासिस्टला प्रमोट करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही फार्मासिस्टचा कळवळा दाखवताय. ही दुटप्पी भूमिका कशासाठी? स्पष्ट 3 लाख फार्मासिस्ट झालेत, नॉन फार्मासिस्ट हटाव मोहीम फार्मसी काउन्सिलने चालू केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजही तीच भूमिका आहे तुमची. तुमच्या या सगळ्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष हे संसदेमध्ये मागणी करतात की 5 वर्ष ज्यांचा एक्सपिरियन्स झालाय त्यांना लायसन्सेस देण्यात यावे डायरेक्ट. मग आम्ही फार्मासिस्ट म्हणून कशासाठी आहोत? आम्ही एज्युकेशन कशासाठी घेतलं? कुणी अडाण्याने उठायचं, औषध अडाणीच म्हणतो मी यांना, त्यांनी उठायचं आणि दुकान टाकायचं, आणि यांनीच आम्हाला अक्कल शिकवायची. यांना प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही, आणि हे मात्र रुबाबामध्ये खादीचे कपडे घालून मी संघटनेचा अमका तमका आहे म्हणून फार्मासिस्टला दमदाटी करतात, दादागिरी करतात. प्रत्येक ठिकाणी या सगळ्या नॉन फार्मसिस्टचा हस्तक्षेप आहे, आणि याला फार्मसी काउन्सिलचा आशीर्वाद आहे डायरेक्टली, कारण फार्मसी काउन्सिलमध्ये यांची सत्ता आहे. आपल्याला फार्मासिस्ट म्हणून आता जागं व्हायचंय, आणि ही जी सत्ता आहे ही सत्ता उलथवून टाकायची आहे. योग्य वेळी आपण योग्य उमेदवार देणार आहोत, तगडे उमेदवार देणार आहोत. आज फक्त 2 उमेदवार आपण नाशिक आणि औरंगाबादमधून फायनल केलेत, तेही उमेदवार अतिशय तगडे आहेत. त्याचबरोबर बाकीच्या विभागांमधून आपण असे उमेदवार देणार आहोत की जे उमेदवार नक्कीच या व्यवस्थेला हादरा देतील, आणि लवकरच आपण त्या संदर्भात जाहीर करणार आहोत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाहीर करणार आहोत, आणि अशा पद्धतीचे उमेदवार आपण देत आहोत की ज्यांना कुठलीही तोड नसेल, आणि ते फार्मसी काउन्सिलमध्ये नक्कीच जातील. फार्मसी काउन्सिलची सत्ता आता परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. आपण फार्मसी काउन्सिलमध्ये जाणार आहोत, आणि आपलं पॅनल त्या ठिकाणी जाणार आहे.
जे कोणी उमेदवार लढतील, माझी एवढीच विनंती आहे फार्मासिस्टला की आता हेवे दावे सगळं विसरा आणि फार्मासिस्ट म्हणून जगा. सोडा ते तुम्ही कोण नेतृत्व आहे, कोण हृदय सम्राट म्हणवतो स्वतःला, कोण काय म्हणवतो, कोण कुठल्या संघटनेचा, कोण कुठल्या संघटनेचा, सगळे स्वार्थ बाजूला ठेवा. कारण आज तरी तुमच्यामध्ये कोणामध्ये ते टीका करणाऱ्यांमध्ये ताकद नाहीये की उभं राहायचं निवडून यायचं. तुम्हाला सगळ्या फार्मासिस्टला आपल्याला एकत्रच यावं लागेल आणि एकत्र येऊनच हे लढावं लागेल, हे लक्षात ठेवा पहिलं. आता काही लोक सेटल झालेत, काही लोकांना विकत घेतले गेलेत, त्यांच्या पाया पडण्यामध्ये अर्थ नाहीये. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे, त्यांच्याकडे पूर्णपणे 100% दुर्लक्ष करा. जे कोणी या चळवळीत उतरतील, प्रत्येक फार्मासिस्टने आपण स्वतः उमेदवार आहोत हे गृहीत धरून चालायचंय. परिवर्तन पॅनलचा 2 उमेदवार आपण फायनल केलेत. पुढचे 4 उमेदवार आपण लवकरच सगळ्यांशी चर्चेने आणि सगळ्यांच्या समन्वयाने जाहीर करणार आहोत. याबाबतची चर्चा आतापासून चालू झाली आहे, वेगवेगळी चाचपणी सुरू झाली आहे. कोणाची उमेदवाराची निवडून येण्याची ताकद पाहिली जाईल, त्याच्या मागे असणारं फार्मसीचं त्याने आतापर्यंत केलेलं काम पाहिलं जाईल, त्याची फिरण्याची ताकद किती असेल, फार्मासिस्टला संपर्क किती आहे, जनसंपर्क किती, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच आपण फार्मासिस्टला त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. नक्कीच चांगले उमेदवार असतील, कुठल्याही फार्मासिस्टचा भ्रमनिरास होणार नाही. यामध्ये कुणाचाही काही स्वार्थ नाही, कुणालाही राजकारण करायचं नाही. धनंजय खाडगीर असतील किंवा शशिकांत काका कुलकर्णी असतील, कुणीही यामध्ये राजकारण करणारं नाहीये, कुणालाही याच्यामध्ये स्वार्थ कुठलाही नाहीये, कुणालाही भ्रष्टाचार करायचा नाही. सगळे काही वेल सेटल्ड आहेत. फक्त या फार्मसी काउन्सिलमध्ये बदल घडावा आणि ही चळवळ पुढे जावी आणि पुढे जाऊन अकॅडमिक, इंडस्ट्री, रिसर्च, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट, हे सगळ्या प्रकारचे लोक फार्मासिस्ट तिथे असावेत. कारण आमचा तोच प्लॅन आहे. काउन्सिल तर आम्ही 100% ताब्यात घेणारच आहोत, ही काळ्या दगडावरची रेख. आणि त्यानंतर जे 5 उमेदवार, जे 5 नियुक्त केलेले सदस्य असतील, त्यांच्या शिफारसी सुद्धा अशाच पद्धतीने रिसर्चमधून एक, क्लिनिकल ट्रायल्समधून एक, त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्समधून एक, शिक्षकांमधून एक, असे टोटल 9 जे उमेदवार असतील ना, हे प्रत्येक सेक्शनमधले उमेदवार असतील. म्हणजे नियुक्त केलेले तिथे असतील किंवा निवडून गेलेले असतील. एवढं मात्र मी 10 जण जे असतील, म्हणजे 6 आणि 5 11 जण, तर 11 लोक हे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातून असतील आणि 100% आपण फार्मासिस्टला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच परिवर्तन पॅनल हा कुणाही सचिन भालेकरचा नाही, परिवर्तन हा पॅनल कुणाही एका संघटनेचा नाही, तर परिवर्तन पॅनल हा संपूर्ण फार्मासिस्टचा आहे, 100% फार्मासिस्टचा आहे. आणि आपल्याला फार्मासिस्टसाठीच काम करायचे. दुसरे सगळे जे काही हेवेदावे असतील, जे कोणाचे मन दुखावले असतील, कोणाचे भांडणं झाले असतील, हे सगळे बाजूला ठेवा. या गोष्टींनी फार्मसीचा विकास होणार नाही. स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांनी तरी शहाणपणा आता दाखवावा, अक्कल येऊ द्यावी. उगीच कुरघोड्या करायच्या, उगीच हे करायचं, इकडच्या काड्या तिकडे लावायच्या, तिकडच्या काड्या तिकडे लावायच्या, याला फोन करायचा, त्याला फोन करायचा, याची बदनामी करायची, त्याची बदनामी करायची. हे तुर्तास थांबवा. आणि जर हे थांबलं नाही तर आमच्या फार्मासिस्टला माहितीये कोणाला कुठे ठोकायचा. हा निर्वाणीचा इशारा समजा. कारण या वेळेला फार्मासिस्टसाठी डू ऑर डायची परिस्थिती असेल. कारण आज जर आपण काउन्सिलमध्ये घुसलो नाही तर तुम्हाला सांगतो पुढे जाऊन जॉबची परिस्थिती आणि सगळी फार्मसी फील्डची परिस्थिती इतकी विषम होणार आहे. नॉन फार्मासिस्ट माजल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे लोक नॉन फार्मासिस्टला माजवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे माजलेले नॉन फार्मासिस्ट तुमच्या डोक्यावरती बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला ही मोहीम समजायची आहे. ही इलेक्शन म्हणजे एक युद्ध आहे आणि हे अशा पद्धतीने लढायचंय. त्याचबरोबर आपल्याला संयम ठेवून हे इलेक्शन लढायचंय. कुठल्याही प्रकारे कुणालाही वैयक्तिक पातळीवरती आपण टीका करणार नाही, कुणालाही आपण चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, हे याबरोबर प्रचार करताना लक्षात ठेवायचंय. प्रत्येक फार्मासिस्टने आजपासूनच 15 फार्मासिस्टची लिस्ट काढून ठेवा की त्याला परिवर्तन पॅनलला आपल्याला मतदान करायला सांगायचंय. एवढंच मी आज बोलतो. पुन्हा येईल, कंटिन्युअस आपण याच्यावरती चर्चा करत राहू. उमेदवार जसे जसे जाहीर होतील तसे सांगितले जातील. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल ते आपण आधीच जाहीर करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. धन्यवाद. जय फार्मसी.